कधी कधी आता बघा देशाला स्वातंत्र्य मिळून उद्याच्या 15 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण होणार आहे. ब्रिटिशांच्या काळातले बाटलेले ब्रिज 100 वर्ष झाल्यानंतर आजही ब्रिटिशांच्याकडनं आपल्या पीडब्ल्यूडीला पत्र येतं की ह्या तारखेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे, आमची गॅरंटी संपलेली आहे, आता जबाबदारी आमची राहिलेली नाही. हे कितीतरी पुलांच्या बाबतीमध्ये पत्र आलेली आम्ही ऐकतो, पाहतो. आणि काही तर 100 वर्षाच्या पुढे गेलेले ब्रिज आहेत की त्यांनी पत्र पाठवून देखील आपण त्याच्यामध्ये काही बाबतीमध्ये कमी पडलोय. आणि मग कधी कधी ऍक्सिडेंट होतात. पूर्वीच्या काळामध्ये हे ब्रिज करत असताना त्याच्यावरून जाणारी वाहतूक ही काय कॅपॅसिटीची होती? आपल्याही लहानपणी 10 टनाच्या पुढे ट्रक नसायचा. तो नंतर 12 टन, 16 टन, 18 टन, 20 टन, 22 टन, 25, 30, आता 40, 50 टनाचे कंटेनर जातात. त्याच्यावर त्या ब्रिज जो केलेला असतो, आता ब्रिजेस पण करताना खाली रोड बसला 3 लेन जायला 3 लेन यायला, पुन्हा कॉलम, पुन्हा 3 लेन जायला 3 लेन यायला, पुन्हा कॉलम, आणि मग त्याच्यावर मेट्रो. असेही कित्येक ब्रिजेस आपल्याकडं नागपूर असेल, आता पुण्यात पण आपण तसंच करतोय. आणि त्याच्यावर हे तुम्ही जे स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही केलं का म्हणतो, स्ट्रक्चरल इंजिनियर्सचा सल्ला घ्या म्हणतो. आताच्या काळामध्ये देखील पूर्वीच्या वेळेस काही वर्षापूर्वी, काही म्हणजे 5-10 वर्ष, 5-1 वर्षापूर्वी एक कॉलम आणि पुढचा कॉलम त्याच्यामध्ये साधारण अंतर असायचं 30चं. आता ते अंतर झालं 90चं. परवा मी एका कामाच्या करता गडचिरोली आणि नागपूरला गेलो होतो, तेव्हा नितीन गडकरी बांधकाम खात्याचे नॅशनल हायवेचे मिनिस्टर आहेत. ते पण याच्यामध्ये सारखं काही ना काही नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यात त्यांनी मला दाखवलं की अजित एक पूर्वी हे 30 मीटरवर होतं का 30 फुटावर होतं? 30 मीटर. हा, मग आता ते 90 मीटरवर झालं. 90 मीटरचा स्पॅन. आणि करत असताना ते उद्याची 100 वर्ष टिकलं पाहिजे, लोकांनाही त्रास नाही झाला पाहिजे, कुठं अपघातही होता कामा नये. त्या अशा इतक्या त्याच्यामध्ये बारकावे असतात आणि इतकी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली. आता त्याचा एक प्लांट आपल्या पुणे मुंबई रस्त्यावरच कुठं त्या परिसरातच सत्यजित निंबाळकरनी टाकलेला आहे, फलटणचा सत्यजित. अशा पद्धतीनं त्याच्यात आमूलाग्र बदल होतात. सिमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सिमेंट आज मार्केटमध्ये येतं. स्टीलच्या संदर्भामध्ये पूर्वीच्या काळामध्ये बघा सर्रास साध्या साळ्या यायच्या, आता त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यात निर्माण झाल्या टेक्निकल दृष्ट्या. आणि हे सगळं करत असताना काही जरी झालं तर मग आम्ही लगेच सांगतो काही काही ब्रिजेस होतात. आता मागे तुम्हाला आठवत असेल गोव्याला एक मोठा ब्रिज झाला आणि नंतर तो काही वर्षातच पडला, मग त्याची चौकशी झाली, बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे याच्यामध्ये जरा कुणीतरी दुर्लक्ष केलं तर त्याची जबरदस्त किंमत समाजाला मोजावी लागते. जो त्याचा स्ट्रक्चरल इंजिनियर असतो त्याला मोजावी लागते. बाकीचे सगळे कॉन्ट्रॅक्टर वगैरे यांना पण त्याच्यामध्ये दोष दिला जातो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी दूर झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळं बांधकाम क्षेत्रामध्ये गुणवत्ता आणि व्यवसायाचं सूत्र अधिक घट्ट करण्याचं काम स्ट्रक्चरल इंजिनियरच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे या क्षेत्राला एक अत्यंत अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. आज या ठिकाणी इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स संस्थेच्या नूतन पदवीधरांचा पदग्रहण समारंभ होतोय. आणि इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स या संस्थेची स्थापना तब्बल 19 जानेवारी 1997, 2 दशकं होऊन गेली आहे. आणि 2 दशकापूर्वी ज्याचा उल्लेख धैर्यशील खैरे पाटलांनी केला, म्हणजे जवळपास 25 वर्ष त्याला झालेली आहे. आणि अत्यंत दूरदृष्टीनं या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि या संस्थेचे संस्थापक सुप्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनियर R.L. नेने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी त्या काळामध्ये पुढाकार घेतलेला होता. शेवटी आता जवळपास या संस्थेचे 2200च्या पेक्षा जास्त वैयक्तिक सभासद असल्याचं मला माहिती देण्यात आली.
आणि आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, कारण वैयक्तिक सभासदांच्या बरोबरच संस्थेचं विविध स्ट्रक्चर इंजिनियर फर्म्स किंवा इंजिनियर कॉलेजेस आणि पॉलिटेक्निक असे संस्थापक सभासद आपले आहेत आणि ह्याच्यातून बांधकाम व्यवसायातील स्ट्रक्चर इंजिनियरचं काम, महत्व, त्यांची जबाबदारी निश्चित करण्याचं काम चालतं, ही एक चांगली गोष्ट आहे. सध्या सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र म्हणून बांधकाम क्षेत्राकडे आपण पाहतो आणि या बांधकाम क्षेत्राला योग्य दिशा देण्याचं काम हे आपल्या संस्थेच्या वतीनं व्हावं अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. मगाशी बोलत असताना युनिफाईड डीसी रूलच्या बद्दल देखील बोललोय. दोन मतप्रवाह आहेत आमचे. मुंबई करता वेगळे रूल आहेत, मुंबई सोडून बाकीचा जो महाराष्ट्र आहे त्याच्याकरता वेगळे रूल आहेत. तरी देखील माझ्याकडे पिंपरी चिंचवड आणि पुण्याची मंडळी येतात किंवा जवळपास मुंबईसारखंच पुणे आणि पिंपरी चिंचवड झाले त्याच्यावर त्याला पण तुम्ही मुंबईसारखं डीसी रूल्स देण्याचा प्रयत्न करा, युनिफाईड डीसी रूल्स. असं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. तुम्ही तुमचं काम करत असतात, आम्हाला कुठंतरी नियमावली ठरवावी लागते, धोरण ठरवावं लागतं, कायदा करावा लागतो आणि त्याच्यातून लोकांची सुरक्षितता त्याला आम्ही खूप मोठं महत्व देत असतो. आणि तिथून पण व्हिजन तुमचं कसं असलं पाहिजे की उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्या सगळ्या आकड्या तुम्ही केल्या पाहिजेत आणि त्याकरता एकंदरीतच राष्ट्रीय मानकं ज्याला आयएस कोड आणि राष्ट्रीय बांधकाम नियमावली वापरण्याचं कटाक्ष ठेवून आपल्या देशात मजबूत आणि दर्जेदार अशा प्रकारची बांधकामं उभारण्याचं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण उद्या नुकसान झालं तर शेवटी ते सगळ्या देशाचं नुकसान असतं. कधी कधी आपल्याला वाटतं की काय ते झालं पडले, अरे पण तुमच्या टॅक्स रूपाने जो पैसा गोळा होतो त्याच्यातनं ते बांधलेलं आहे, त्याच्यातनं ते उभं केलेलं आहे. किंवा आता आम्ही करोडो रुपयाची कामं करतोय. आता समृद्धी महामार्ग आता अंतिम टप्प्यामध्ये. परवाच मी सिंदखेड राज्य आणि जळगाव जामोदच्या परिसरात होतो तेव्हा रात्री एक 100 किलोमीटर मी कशा पद्धतीनं रोड झाला त्याची ट्रायल घेतली. त्याच्याबरोबर रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी होते. इतक्या चांगल्या सुविधा म्हणजे तुम्ही परदेशामध्ये बघता तशा पद्धतीनं सुविधा आपण देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातून झाडं प्रचंड आपण लावण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही बघा पूर्वीच्या काळामध्ये पर्यावरणाचा विचार करूनच ब्रिटिशांच्या काळामध्ये लावलेली वडाची झाडं, लिंबाची झाडं, पिंपळाची झाडं किंवा काही ठिकाणी चिंचेची किंवा आंब्याची झाडं. आता मलाही बारामतीमध्ये डेव्हलपमेंट ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन करत असतो त्यावेळेस त्या झाडांनाही धक्का न लावता कसा मार्ग काढायचा हेही आमचा कटाक्ष आणि प्रयत्न असतो. शेवटी झाडे आता पूर्वी जुन्या बारामतीतले जुनी लोकांनी आठवा आपला भिगवण रोड कशा पद्धतीचा होता. म्हणजे रुईच्या माळावर यायचं म्हटलं तर कुणी येत नसायचं. आज तिथं झाडं लावल्यानंतर काय चित्र, वादळ बिदळ आल्यानंतर नुकसान होतं त्याच्यातनं लगेच घाबरून जायचं कारण नाही. काही लगेच लेख लिहायला सुरुवात करतात. हे झाड स्थानिक नसल्यामुळं उन्मळून पडलं. अरे कशाचं काय लावायच्या नावानी. पण असलं ऑडिट काढायला मात्र काही जण अक्षरशः वॉलून टाकलेलं असतं तिथं. अरे मग तुम्ही लावा ना. मी तर सगळ्यांना आवाहन करतो. माझं शामराव राऊत तुम्हाला तुमच्या सगळ्या टीमला पण आव्हान आहे. आज आपण वेगवेगळ्या भागामध्ये डेव्हलपमेंट करत असताना आपली पण प्रत्येकाची काही नैतिक जबाबदारी, जे काही तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही पण पेललं पाहिजे, तुम्ही पण उचललं पाहिजे. हो हे एवढा भाग आम्हाला द्या, आम्ही त्याचा मेंटेनन्स करू, आम्ही ती खबरदारी घेऊ, आम्ही तिथं लक्ष त्या ठिकाणी देऊ. कारण ज्या पद्धतीनं बारामती वाढते, ज्या प्रकारे पुणे वाढतंय, पिंपरी चिंचवड वाढतंय, शहरी नागरीकरण वाढतंय, या सगळ्याचा विचार करता ती संस्था तिचं कामच आहे. परंतु त्याच्याबरोबर जबाबदार नागरिक या नात्याने प्रत्येकाचं काही ना काही काम आहे. तिथं आतल्याही बाजूला झाडं कशी लागतील, आतल्याही बाजूला सूर्योदय कशा व्यवस्थितपणे देता येतील, कुठं स्पीड ब्रेकर पाहिजे, कुठं काय पाहिजे, कुठं कॉर्नर कशा पद्धतीचे पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जगभरात बांधकाम क्षेत्राला रोज नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय आणि या नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल आपल्या इथल्या अभियंत्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून झालं पाहिजे. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे भारतीय मानक आयएस कोड, राष्ट्रीय बांधकाम नियमावलीवरच इतर नियमावली संदर्भात जागृत निर्माण करण्याचं काम
हे देखील केलं गेलं पाहिजे. आता काही काही जर मला सांगतात दादा आमच्याकडे कॉन्क्रीटचा रस्ता आहे,